नमस्कार. या सत्रामध्ये आपण ग्लोबचे निरीक्षण कसे करायचे, उत्तर गोलार्धात कोणते देश आहेत आणि दक्षिण गोलार्धात कोणते देश आहेत हे शिकणार आहोत. या सत्राच्या अखेरीस तुम्हाला उत्तर आणि दक्षिण गोलार्ध जाणून घेणे तसेच उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात कोणते देश आहेत हे शोधणे शक्य होईल. पृथ्वीच्या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे साधारणपणे 2 समान भागांमध्ये विभागणी होते, ज्याला गोलार्ध म्हणतात. दोन्ही गोलार्धांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध ऋतू असतात आणि रात्रीचे आकाश खूप वेगळे दिसू शकते. उत्तर गोलार्ध हा पृथ्वीच्या उत्तरेचा अर्धा भाग आहे, जो 0° अक्षांश ते 90° उत्तर असा तयार होतो आणि 90° उत्तर ध्रुव तयार होतो. दक्षिण गोलार्ध हा पृथ्वीचा दक्षिणेकडील अर्धा भाग आहे, जो 0° ते 90° दक्षिण असा तयार होतो आणि 90° दक्षिण ध्रुव तयार होतो. जगाच्या नकाशावर एक नजर टाका. यामध्ये उत्तर गोलार्धात जगाच्या लोकसंख्येच्या 87% लोकसंख्या आहे आणि अशा प्रकारे तो जगातील भूप्रदेशाचा सर्वात मोठा भाग आहे. पृथ्वीवरील 7 पैकी 5 खंड हे एकतर पूर्णतः किंवा अंशतः या गोलार्धात आहेत. त्यामध्ये संपूर्ण उत्तर अमेरिका आणि युरोप, आशियाचा बहुतांश भाग, आफ्रिकेचा 2/3 भाग आणि दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग आहे. दक्षिण गोलार्धापेक्षा उत्तर गोलार्धात अधिक देश आहेत. यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या 3 सर्वात मोठ्या देशांचा समावेश आहे: भारत, चीन आणि अमेरिका. रशिया भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा देश आहे. तो पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या अंदाजे 11% व्यापतो. 5 पैकी 4 जागतिक महासागर उत्तर गोलार्धात आहेत: प्रशांत, आर्क्टिक, हिंद आणि अटलांटिक महासागर. तुम्ही येथे पाहू शकता की दक्षिण गोलार्धात उत्तर गोलार्धापेक्षा जास्त महासागर आहेत आणि जागतिक लोकसंख्येच्या केवळ 13% लोकसंख्या दक्षिण गोलार्धात आहे. ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंड पूर्णपणे दक्षिण गोलार्धात स्थित आहेत. तसेच दक्षिण अमेरिकेचा बहुतेक भाग आणि आफ्रिकेचा 1/3 भाग जगाच्या दक्षिण भागात आहे. विषुववृत्ताच्या दक्षिणेला असलेल्या देशांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे इंडोनेशिया, तर भौगोलिकदृष्ट्या ब्राझील हा सर्वात मोठा देश आहे. पारंपरिकदृष्ट्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दक्षिण गोलार्धातील अधिक पाश्चात्य देश मानले जातात. दक्षिण महासागर हा एकमेव महासागर आहे जो पूर्णपणे दक्षिण गोलार्धात स्थित आहे. आर्क्टिक महासागर वगळता प्रशांत, हिंद आणि अटलांटिक महासागर हे इतर 4 महासागरही जगाच्या दक्षिण भागात आहेत. उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील ऋतू एकमेकांच्या विरुद्ध असतात. उत्तर गोलार्धात हिवाळा असताना दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो, कारण पृथ्वीचा अक्ष सूर्याभोवतीच्या कक्षेच्या तुलनेत झुकलेला असतो, ज्याला अक्षीय कल असे म्हणतात. प्रत्येक गोलार्ध वर्षाच्या विरुद्ध वेळी सूर्याच्या दिशेने आणि दूर झुकतो. म्हणून जेव्हा जगाच्या उत्तर भागात हिवाळा असतो तेव्हा दक्षिण भागात उन्हाळा असतो आणि याच्या उलट परिस्थिती असते. उत्तर गोलार्धातील खगोलीय वसंत ऋतूची सुरुवात मार्चच्या अयनबिंदूपासून, उन्हाळ्याची सुरुवात जूनमधील अयनदिनाने, पानगळीची म्हणजे शरद ऋतूची सुरुवात सप्टेंबरच्या अयनबिंदूपासून आणि हिवाळ्याची सुरुवात डिसेंबर अयनदिनाने होते. उत्तर गोलार्धात मार्च ते सप्टेंबर दरम्यान सर्वात जास्त सूर्यप्रकाश असतो आणि दक्षिण गोलार्धात सप्टेंबर ते मार्च दरम्यान जास्त सूर्यप्रकाश मिळतो. उत्तर आणि दक्षिण गोलार्धात ऋतू असमान असतात. उदाहरणार्थ, उत्तर गोलार्धातील ही उन्हाळ्याची लांबी ही दक्षिण गोलार्धातील उन्हाळ्यापेक्षा काही दिवस जास्त असते, कारण पृथ्वी जुलैमध्ये डिसेंबरच्या तुलनेत सूर्यापासून थोडी दूर असते आणि सूर्याभोवतीच्या कक्षेत अधिक हळूहळू कारण पृथ्वी जुलैमध्ये डिसेंबरच्या तुलनेत सूर्यापासून थोडी दूर असते आणि सूर्याभोवतीच्या कक्षेत हळूहळू फिरते.
आता तुमचा उत्तर आणि दक्षिण गोलार्धाशी परिचय झाला आहे. तुम्हाला किती समजले आहे हे तपासण्यासाठी काही टास्क करूयात. हे टास्क करण्यासाठी तुम्हाला ग्लोब मॉडेल किंवा जागतिक नकाशाची आवश्यकता असेल. तुमचा पहिला टास्क आहे उत्तर गोलार्धातील देश शोधणे आणि त्यांची तक्त्यामध्ये नोंद करणे. आणि तुमचा दुसरा टास्क आहे दक्षिण गोलार्धातील देश शोधणे आणि त्याची तक्त्यात नोंदणी करणे. आपण ग्लोबचे निरीक्षण कसे करायचे, उत्तर गोलार्धात कोणते देश आहेत आणि दक्षिण गोलार्धात कोणते देश आहेत या सत्राच्या अखेरीस पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही उत्तर आणि दक्षिण गोलार्ध जाणून घेण्यास आणि उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात कोणते देश आहेत हे शोधण्यास सक्षम झाला असाल.